ही गोष्ट तो गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा. कुठे पूजा होती ती सांगा. रात्री 11 वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा. आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजल्यापासून 112वर माझे कॉल आहेत. बरोबर आहे. 112वर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीत, प्रगती कॉलेजच्या गल्लीत. बरोबर. मी पोलिसांना वारंवार फोन केले. पोलिस अर्धा तास, काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती, अर्धा तासांनी पोचले. बरोबर. त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले. आम्ही गेलो, शाखेवर एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून आलो. नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत. तिथं आम्ही गेलो असता, आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हे लोक बाहेर आले, म्हणे गणपतीच्या ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले. म्हटलं रात्री 11 वाजता. परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे. आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा. रात्री 11 वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना. तुम्ही मारहाण केली का? कारण त्यांनी सांगितले की कोयत्याचा वार त्यांच्या डोक्यावरती आहे. दाखवा आमच्याकडे कुठं कोयते आले, काय आले. तक्रार आम्ही केली. बरं, तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. ज्या मोबाईलवरनं फोन केले ते दादागिरी हुमरादुरी त्यांनीच केली. थांबा, आम्ही माणसं बोलवतो. आणखीन त्याच भगतवाडीमध्ये थोड्या वेळा अगोदर जुबदर, मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड. मी DCP साहेबांना काहीतरी 9:30-10 वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा. पण आता तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी आम्ही कशाला मारहाण करू? त्यांनीच उलटा आमच्यावर हल्ला केला. मला धक्काबुक्की केली. पहिली गोष्ट, ते रात्री 11 वाजता आले का आचारसंहितेमध्ये? माझी मागणी एकच आहे. तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला. नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याची हेमंत म्हात्रे पळाला. माडची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची. बस झालं. एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल